यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे जाऊ. मत्तयकृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आपण पाहू. मत्तयकृत शुभवर्तमान अध्याय 11. मत्तयकृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 20 वचनापासून आपण वाचणार आहोत. मत्तयकृत शुभवर्तमान अध्याय 11 आणि वचन 20 पासून पुढे आपण वाचू. नंतर ज्या नगरामध्ये त्याची पराक्रमाची बहुतेक कृत्ये घडली होती त्यांनी पश्चाताप केला नाही, म्हणून त्यांना तो असा दोष देऊ लागला. बघा, नीट लक्ष द्या. देवाचं वचन या ठिकाणी काय सांगते की या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि पहिल्याच आपण 20व्या वचनामध्ये असं वाचतो. परत वाचा ते वचन. नंतर ज्या नगरामध्ये ज्या नगरांमध्ये त्याची पराक्रमाची बहुतेक कृत्ये घडली होती, त्याची पराक्रमाची जी बहुतेक कृत्य घडलेली होती. बघा, ज्या नगरांमध्ये प्रभू येशू ख्रिस्त फिरला. पहिली गोष्ट मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की येशू ख्रिस्त या जगात असताना 30 वर्षानंतर त्याने सेवेला सुरुवात केली. ज्या वेळेस त्याचं वय 30 वर्षाचं झालं. आणि किती वर्ष येशूने सेवा केली? 3.5 वर्ष. फक्त 3.5 वर्ष येशूने सेवा केली. 30 वर्षापर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताने सेवेला सुरुवात केलेली नव्हती. तर 30 वर्षानंतर फक्त 3.5 वर्ष प्रभू येशू ख्रिस्ताने सेवा केली. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने यहुदियाच्या बाहेर जाऊन सेवा केली नाही. म्हणजे काय? जे निवडलेला वंश आहे इस्रायलाचा, 12 जे वंश आहेत, त्या इस्रायल लोकांच्या व्यतिरिक्त विधर्मी लोकांमध्ये जाऊन प्रभू येशू ख्रिस्ताने सेवा केली नाही. कारण तो असं म्हणतो की मला फक्त निवडलेल्यांसाठी पाठवलं गेलेलं आहे. जे काही निवडलेला वंश होता त्याच वंशासाठी येशू ख्रिस्ताला पाठवलं गेलेलं होतं. आणि म्हणून ज्यावेळेस आपण बायबलमध्ये एक उदाहरण पाहतो की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त वाटेने चाललेला होता, अनेक लोक होते आणि एक स्त्री त्याच्या मागून ओरडत येत होती आणि ती स्त्री म्हटली की हे प्रभूजी, माझ्या मुलीवर दया करा, कारण तिला दुष्ट आत्मा लागलेला आहे. ती जी स्त्री होती ती स्त्री यहुदी नव्हती. ती स्त्री पित्याला मानणारी नव्हती. ती स्त्री जी होती इस्रायलाच्या 12 वंशांपैकी नव्हती. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त तिला म्हणतो की घरच्या भाकरी घेऊन कुत्र्याला देणं बरं नाही. बघा, प्रभू येशू काय म्हणतो त्या ठिकाणी? घरच्या लेकरांच्या भाकरी या कुत्र्यांना घालणं बरं नाही. प्रभू येशू तिला काय म्हणतोय? जसं काही कुत्र्याची उपमा प्रभू तिला देते. काय असं म्हणतो प्रभू? कारण ती इस्रायलाच्या 12 वंशांपैकी नव्हती. आणि म्हणून प्रभू म्हणतो की मला तुमच्याकडे पाठवलेलं नाही, मला फक्त इस्रायलाच्या 12 वंशांकडे पाठवलेलं आहे ही सुवार्ता घेऊन. आणि त्यानंतर जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त मेला, उठला, स्वर्गात घेतला गेला, त्याच्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त हा ज्यावेळेस स्वर्गात घेतला गेला त्यावेळेस जाताना त्याने शिष्यांना काय सांगितलं? तुम्ही जाऊन ह्या जगासमोर माझे साक्षी व्हा. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने जाताना शिष्यांना आज्ञा दिली की आता तुम्हाला ही गोष्ट करायची आहे की तुम्ही जगाला जाऊन माझे साक्षी व्हा. प्रभू येशू ख्रिस्त फक्त इस्रायल लोकांना त्याने त्या ठिकाणी ती सुवार्ता आणून गाजवली. 12 शिष्य त्याने इस्रायल वंशांमधून निवडले आणि सेवा सुद्धा त्याच ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने केली. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्या 3.5 वर्षाच्या कालावधीमध्ये इस्रायलाच्या ज्या गावखेड्यांमध्ये फिरला त्या प्रत्येक गावखेड्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्त हे वचन म्हणते. परत वाचा आता. नंतर ज्या नगरांमध्ये त्याची पराक्रमाची कृत्य प्रभू येशू ख्रिस्ताने केली होती, ज्या पराक्रमाची बहुतेक कृत्ये घडली होती त्यांनी पश्चाताप केला नाही, म्हणून त्यांना तो असा दोष देऊ लागला. का? कारण पराक्रमाची कृत्ये घडल्यानंतर देखील, अद्भुत चिन्ह चमत्कार त्या गावांमध्ये घडल्यानंतर देखील, बघा, इस्रायल लोकांनी अद्भुत चमत्कार पाहिलेले होते. जो जन्मांध व्यक्ती होता त्याला त्यांनी डोळस होताना पाहिलेला आहे. जन्मांध व्यक्ती कोण असतो? ज्याला जन्मता डोळेच नसतात. त्याचे डोळे बुबुळ जे आपले काळ्या रंगाचे असतात ना, ते बुबुळच नसतात जन्मांध व्यक्तीला, ते सफेद पडलेले असतात. म्हणून तो जन्मांध असतो की जन्मापासूनच त्याला दिसू शकत नाही. त्याला म्हणतात जन्मांध व्यक्ती. असा जो व्यक्ती होता जन्मांध, त्या व्यक्तीला सुद्धा त्यांनी बरं होताना पाहिलं होतं प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे. त्याला डोळे आले. मेलेला व्यक्ती जो लाजर होता, 3 दिवस झालेले होते त्याला मरून, आणि 4थ्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने त्या लाजराला मेलेल्यातून जिवंत केलं. प्रभू येशू ख्रिस्ताने लंगड्यांना चालतं केलं. जे बहिरे होते त्यांना ऐकतं केलं. प्रभू येशू ख्रिस्ताने असे अद्भुत चिन्ह चमत्कार केलेले होते. 3.5 वर्षाचे चमत्कार ह्या बायबलमध्ये दिलेले नाही, लक्षात घ्या. जर तेवढे चमत्कार दिले असते तर अजून एक बायबल वेगळं लिहावं लागलं असतं. एवढे चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताने केलेले आहेत, पण त्याच्यापैकी मोजकेच चमत्कार ह्या बायबलमध्ये आहेत. जर जगामधले दुसरे ग्रंथ तुम्ही वाचले, उदाहरणार्थ जर तुम्ही मुस्लिम लोकांचं कुराण जर वाचलं, तर मुस्लिम लोकांच्या ग्रंथांमध्ये सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने चमत्कार जे केलेले आहेत ते दाखवलेले आहेत. ते वेगळे चमत्कार आहेत जे बायबलमध्ये तुम्हाला दिसणार नाही. म्हणून जगामध्ये असे वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये तुम्हाला तेही आढळतील जे प्रभू येशू ख्रिस्ताने केलेले चमत्कार आहेत.
देवाचं वचन म्हणतं ज्या ज्या नगरांमध्ये त्याच्याद्वारे पराक्रमाची कृत्य घडलेली होती त्यांना तो दोष देऊ लागला, कारण त्यांनी पश्चाताप केला नाही. ज्या वेळेस प्रभू येशू आपल्या जीवनामध्ये एक अद्भुत कार्य करतो, ज्यावेळेस देवाच्या सामर्थ्याचा आपण अनुभव घेतो, पहिली गोष्ट परमेश्वराची इच्छा ही आहे की आपण काय केलं पाहिजे? पश्चाताप केला पाहिजे. जर इथं जेवढे जण बसलेले आहेत, लक्षात घ्या, तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे. आपले पूर्वज जे होते ना, 1 पिढी 2 पिढी 3 पिढी त्याच्या अगोदर विधर्मीच होते, बरोबर आहे ना? 2-2 3-3 पिढ्या जर आपण मागे जाऊन पाहिलं तर आपले जे पूर्वज होते ते सुद्धा विधर्मीच परिवारातून आलेले आहे. कारण सुवार्ता पहिले इस्रायल देशामध्ये गाजवली गेली. खरा ख्रिस्ती पंथ हा तिथून निर्माण झाला आणि तिथून जे 12 शिष्य होते प्रभू येशूचे ते पूर्ण जगभर पसरले आणि त्यांनी जाऊन ती सुवार्ता गाजवली आणि मिशनऱ्यांच्या द्वारे तुमच्या आणि माझ्यापर्यंत ही सुवार्ता आलेली आहे. म्हणून आपल्या पूर्वजांनी देखील विश्वास ठेवला, काहीतरी अनुभव घेतल्यानंतरच. मनुष्य देवाकडे तेव्हाच येतो जेव्हा तो काहीतरी अनुभव घेतो. हालेलुया. काहीतरी तुम्ही नसेल घेतलेला पण तुमच्या पूर्वजांनी घेतलेला असेल, आपल्या पूर्वजांनी घेतलेला असेल आणि तो अनुभव घेतल्यामुळे. तुम्हाला माहिती का, भारत देशामध्ये येशूला स्वीकारणं फार कठीण होतं. भारत देशामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारणं हे फार कठीण होतं. त्याच्या मागचं कारण हे आहे की जे इंग्रज लोक भारतामध्ये आले त्यांचा धर्म ख्रिस्ती धर्म होता आणि म्हणून लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन असा होता की हा धर्म कोणाचा आहे? या इंग्रज लोकांचा आहे. आणि म्हणून लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन तसा असल्या कारणाने अनेक लोक अडखळले, कारण इंग्रज लोकांचं वागणं तसं नव्हतं. इंग्रज लोक त्या पद्धतीने वागत नव्हते. त्यांनी प्रभू मिशनरी जे आले ना, त्या मिशनरींनी प्रभूचं प्रेम दाखवलं. इंग्रजांनी दाखवलं नाही. इंग्रजांनी तर छळलं आपल्या देशाला, इंग्रजांनी तर पिळलं आपल्या देशाला. इंग्रज अतिशय वाईट प्रमाणे वागले. जरी ते ख्रिस्ती म्हणून घेत होते पण ख्रिस्ती जीवन ते जगले नाही, कारण माझ्या प्रभूने कधीच असं शिकवलेलं नव्हतं. म्हणून भारतातले अनेक लोक अडखळले येशू ख्रिस्ताविषयी, कारण हा त्यांचा धर्म आहे असं लोक म्हणायचे. पण हा त्यांचा धर्मच नव्हता, कारण तो धर्म तर इस्रायल देशामधून आला. इस्रायल देश जो आहे त्या इस्रायल मधून प्रभू येशू ख्रिस्त आला. त्यांनी पण त्याच्यावर विश्वास ठेवलेला होता, त्यांनी पण अडॉप्ट केलेला धर्म आहे तो. आणि म्हणून प्रियांनो अनेक लोक भारतामध्ये अडखळले. पण ज्यांनी अनुभव घेतला प्रभू येशूच्या चमत्काराचा, ज्यांनी अनुभव घेतला की प्रभूने काहीतरी अद्भुत कृत्य त्यांच्या जीवनामध्ये केलं, त्यांनी येशूवर विश्वास ठेवला. आणि इथं तेच नगरांबद्दल प्रभू म्हणतो की ज्यांनी पराक्रमाची कृत्य पाहिली पण त्यांनी पश्चाताप केला नाही, अशांना देव प्रभू येशू दोष देत आहे. जर देवाचे उपकार आपल्या जीवनात झालेले असतील आणि जर आपण पश्चाताप करत नसू तर लक्षात घ्या, प्रभू तुम्हाला आणि मला दोष देणार आहे. प्रभू तुम्हाला आणि मला काय लावणार आहे? दोष लावणार आहे की मी एवढीही कृपा तुमच्यावर केली. मी प्रार्थना करताना मला देवाचा आत्मा ती गोष्ट मी बोलत होतो की प्रभू आम्ही कृपा पावलेले लोक आहोत. जगातल्या प्रत्येक लोकांवर कृपा झालेली नाही. ख्रिस्ती तुम्ही आहात, लक्षात घ्या. हे तुम्ही आणि मी कृपा पावलेले लोक आहोत. ख्रिस्तीच व्यक्ती असा आहे ह्या जगामध्ये की येत्या काळामध्ये काय घडणार आहे हे त्याला माहिती आहे. कोणत्याच देशाच्या पंतप्रधानाला माहिती नाही की भविष्यात काय घडणार आहे, पण बायबल तुम्हाला सांगतं प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये की शेवटच्या काळी कोणत्या घटना घडणार आहे. कोणत्याच वैज्ञानिकाला माहिती नाही शेवटच्या काळी काय घडणार आहे, पण बायबल ख्रिस्ती लोकांना सांगतं की शेवटच्या काळी काय घडणार आहे. तुम्ही आणि मी कृपा पावलेले लोक आहोत. कृपा प्रत्येकावर होत नाही. इस्रायल देशामध्ये ज्या वेळेस मरिया जी होती प्रभू येशू ख्रिस्ताची आई, एक तरुण मुलगी होती जिने पुरुष पाहिलेला नव्हता, जिचं लग्न झालेलं नव्हतं, जिचा साखरपुडा झालेला होता, तिचा कधी पुरुषाशी संबंध आलेला नव्हता, तर अचानक गॅब्रिएल नावाचा देवदूत तिला दर्शन देतो आणि तो म्हणतो हे कृपा पावलेल्या स्त्री आहे. हालेलुया. तिला काय शब्द वापरला गेलाय? हे कृपा पावलेल्या स्त्री. का म्हटलंय असं? कारण इस्रायल देशामध्ये अनेक तरुण मुली होत्या, त्यांच्यापैकी कोणाला निवडलं गेलं? मरियेला. म्हणून तिला म्हणतो देवदूत हे कृपा पावलेल्या स्त्री. जगामध्ये असंख्य लोक आहेत पण तुम्हाला परमेश्वराने निवडून घेतलं. तुम्ही आणि मी काय आहोत? कृपा पावलेले. जर प्रभूने तुमच्यावर आणि माझ्यावर कृपा केली तर लक्षात घ्या ही कृपा ह्यासाठी झालेली आहे की आपण आपले पाप पदरी घ्यावे, पश्चाताप करावा आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे यावं. हालेलुया. जर चमत्कार आपल्या जीवनामध्ये झालेला असेल तर त्या चमत्कारामागचा उद्देशच तो आहे की प्रत्येक व्यक्तीने पश्चाताप करावा आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारावं. माझा प्रभू आरोग्य देण्यासाठी या जगात आला नाही, प्रभू येशू ख्रिस्त पाप क्षमा करण्यासाठी या जगामध्ये आला. आज अनेक लोक फक्त आरोग्य प्राप्त करतात आणि निघून जातात. अनेक लोक चमत्कार पाहण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे येतात. विधर्मी लोकांचं सोडा, ख्रिस्ती लोक सुद्धा चमत्काराच्याच मागे फिरतात. जिथं चिन्ह चमत्कार होत असतील अशी असंख्य गर्दी त्या ठिकाणी असते. त्या मिटिंगांना तेलाच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या लोक घेऊन येतात मंत्रायला. कोणाच्या नावाने? येशूच्या नावाने.
भगत पण मंत्रून देतो ना, दोरे मंत्रून देतो, पाणी मंत्रून देतो, अजून काय काय मंत्रून देतो. मग आज आपले ख्रिस्ती लोक काय वेगळे करताय? ख्रिस्ती लोक पण पाण्याच्या बाटल्या तेलाच्या बाटल्या मंत्रून नेतात आणि लावतात त्या ठिकाणी विश्वासाने, बरे पण होतात. विश्वासाने व्यक्ती बरा होऊ शकतो, विश्वासाने पापक्षमा होत नाही, लक्षात घ्या. त्याच्यासाठी पश्चाताप करावा लागतो, कृती करावी लागते विश्वासासोबत. आणि म्हणून नुसता विश्वास मनुष्याला तारू शकत नाही. या ठिकाणी प्रभू येशू म्हणतो की ज्या ज्या गावांमध्ये त्याची पराक्रमाची कृत्य घडलेली होती त्या प्रत्येक व्यक्तीला, त्या प्रत्येक गावाला प्रभू येशू ख्रिस्ताने दोष दिला, कारण त्यांनी पश्चाताप केला नाही. चमत्कार झाला त्या गावांमध्ये पण पश्चाताप झाला नाही. आज अनेक लोक येशूच्या नावाने बरे होत आहेत, पण काय ते स्वर्गापर्यंत चाललेले आहेत का? नाही. लोक तर याच्यातच खुश आहेत की माझा आजार बरा झाला, लोक याच्यातच खुश आहेत की माझा कॅन्सर बरा झाला, मला चालता यायला लागलं, माझे अनेक दिवसापासून पाय दुखायचे ते बरे झाले. लोकांना वाटतं मी ह्या शरीरामध्ये बरा झालो, याचा अर्थ आता मी स्वर्गात जाईल, याचा अर्थ प्रभू मला ओळखतो. अहो, विश्वासाने तुम्ही बरे झालेले आहात, लक्षात घ्या. विश्वासाने तुम्ही बरे होऊ शकतात, पण जोपर्यंत पश्चाताप करत नाही तोपर्यंत पापक्षमा होत नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्या गावांना दोष लावत आहे की ज्या गावांमध्ये त्याची पराक्रमाची कृत्य घडलेली आहेत आणि तो त्यांनी पश्चाताप न केल्यामुळे दोष लावत होता. पुढे वाचा. हे खोराजिना, हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार, तुझी केवढी दुर्दशा होणार. हे बेतसेदा, हे बेतसेदा, तुझी केवढी दुर्दशा होणार. कारण तुझ्यामध्ये जी पराक्रमाची कृत्य घडली, जी पराक्रमाची कृत्य घडली ती सोर व सिदोन यात घडली असती तर त्यांनी मागेच गोंताट व राग अंगावर घेऊन पश्चाताप केला असता. बघा, एक नीट लक्ष द्या. प्रभू येशू काय म्हणतो? हे बेतसेदा, हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार. दुर्दशा केव्हा होणार? जेव्हा तुम्ही चमत्काराचा अनुभव करून सुद्धा पश्चाताप करत नाही. देवाचं वचन काय सांगते? ज्याने प्रभूचा अनुभव घेतलेला आहे, ज्याला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्त जिवंत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला अनुभव दिलेला आहे, अशा प्रत्येक व्यक्तीसाठी देवाचं वचन आहे, जर असा व्यक्ती पश्चाताप करत नाही तर देवाचं वचन म्हणतं तुझी केवढी दुर्दशा होणार. जे सोर आणि सिदोनचं झालं ते त्याच्यापेक्षा तुमची वाईट दुर्दशा होईल, देवाचं वचन म्हणतं. एका वचनामध्ये असं म्हटलेले, सदोम आणि गमोराचा जर जो नाश झाला, जर त्यांच्यामध्ये ही कृत्य घडली असती तर त्यांनी त्याच वेळेस पश्चाताप केला असता, त्यांनी त्याच वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं असतं. प्रियांनो, आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, आजच्या घडीला सगळ्यात कठीण जर स्वर्गात जायचं असेल तर ते ख्रिस्ती लोकांना आहे. नीट लक्ष द्या. जे जन्मापासून ख्रिस्ती आहेत त्याच्यात मी पण आहे, कारण माझा पण जन्म ख्रिस्ती परिवारात झाला, पण मी जन्मापासून ख्रिस्ती नव्हतो. कारण मी मागं पण वचनातून शिकवलं, जन्मापासून व्यक्ती पापी असतो, ख्रिस्ती राहत नाही. आज लोकांना मोठा गैरसमज आहे की जन्मापासून एखादा व्यक्ती ख्रिस्ती आहे. ख्रिस्ती जन्मापासून होऊ शकत नाही, कारण दावीद म्हणतो मनुष्य हा जन्मता काय आहे? पापी आहे. म्हणून प्रत्येक व्यक्ती तो ख्रिस्ती परिवारात जरी जन्मला तरी सुद्धा त्या जन्मामुळे त्याच्या पापांची क्षमा होत नाही. तो पापी म्हणूनच जन्माला येतो, तो सगळे पाप घेऊनच जन्माला येतो. त्याला खोटं बोलणं शिकवावं लागत, भांडणं करणं शिकवावं लागत नाही, त्याला शिव्या देणं शिकवावं लागत नाही. लहान लेकरांना शिकवावं लागतं का मोठं झाल्यावर खोटं बोलणं? आपण क्लास लावतो त्यांना, बेटा जा तिथं क्लास 400 रुपये फी आहे, जाऊन खोटं बोलणं शिक. असं जातात का पोरं शिकायला? नाही. भांडणं करणं शिकतात कोणाकडे जाऊन? नाही. ते आपल्या जीवनामध्ये, आपल्या शरीरामध्ये तो गुण आहे पापाचा, तो जन्मताच आपल्या सोबत आलेला असतो. चांगलं शिकवावं लागतं आपल्याला, वाईट आपण घेऊन येतो. नीट लक्ष द्या. वाईट तुम्हाला शिकवावं लागत नाही. मी जो आहे तो मुळात पापाला विकलेला आहे असं देवाचं वचन म्हणतं. म्हणून मनुष्य जन्मता पापी आहे. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. शेतामध्ये आपण गहू पेरले तर काय उगवतील? काय उगवतील? गहू. आणि नाही पेरले मग काय उगवेल? काय उगवेल? गवत, तण ज्याला आपण म्हणतो. बरोबर आहे ना? गवत पेरावं लागतं का? नाही. तुम्ही पेरा नाही पेरा, गवत उगवणारच आहे, कारण तो त्या जमिनीचा गुणधर्म आहे. पण गहू पेरला नाही तर गहू आपोआप उगवेल का? चांगलं पेरावं लागतं तर उगवतं. वाईट जे आहे ना ते वाईट आपोआप उगवतं, त्याला पेरावं लागत नाही. मनुष्यामध्ये तसंच आहे. मनुष्यामध्ये पाप पेरावं लागत नाही, ते आपोआप उगवतं. खोटं बोलणं आपोआप आहे, वाईट वागणं आपोआप आहे, शिव्या देणं मनुष्याचा स्वभाव आहे, घाण वागणं मनुष्याचा स्वभाव आहे. हे मनुष्याला शिकवावं लागत नाही. म्हणून नीट लक्ष द्या, मनुष्य जन्मता ख्रिस्ती होऊ शकत नाही. म्हणून मी सांगतो परत एकदा की सगळ्यात कठीण जर स्वर्गात जाणं असेल तर जन्मापासून जे ख्रिस्ती परिवारात जन्मलेले आहेत ना त्यांच्यासाठी आहे. विधर्मी लोक आपल्या पुढे निघून गेले, जे नवीन विश्वासात आले ना ते आपल्या पुढे निघून गेलेले आहेत.
आणि जे स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेतात, जे म्हणतात अभिमानाने की मी जन्माचा ख्रिस्ती आहे, आमच्या 2 पिढ्या खपल्या ख्रिस्ती परिवारामध्ये, प्रभू आपल्याला ओळखत सुद्धा नाही. प्रभू आपल्याला ओळखत सुद्धा, कारण आपण मोठ्या गैरसमजेमध्ये आहोत की मी ख्रिस्ती परिवारात जन्मलो, मी बाप्तिस्मा घेतला, मी ख्रिस्ती पद्धतीने लग्न केलं आणि माझी एक कबर बुक झालेली आहे. कुठं? कब्रस्थानामध्ये. आज बरेचसे लोक चर्चला याच्यासाठी जातात की मेल्यानंतर कब्रस्थानात जागा मिळावी. जिवंतपणाचं काही कोणाला घेणं देणं? स्वर्गात जागा मिळो न मिळो, आपल्याला चिंता कसली आहे? मेल्यानंतर कुठं जागा मिळायला पाहिजे? कब्रस्थानात. अरे मेल्यानंतर आपली बॉडी फेकून देऊ द्या, त्या नगरपालिकेवाले बी घेऊन गेले ना तरी काही फरक पडणार. आणि सध्या कोरोनाचं तसंच होऊन राहिलं. ख्रिस्ती मरो, मुसलमान मरो, हिंदू मरो, कोणत्या बी जातीचा मरो, ते नगरपालिकेवाले येतात. तुम्हाला माहिती का पहिले नगरपालिकेवाले कोणते प्रेत उचलायचे? कुत्रे मेले ना, कुत्रे डुकर वगैरे काही मेले ना, तर ते जे नगरपालिकेचे सफाई कर्मचारी राहायचे ना त्यांना बोलवायचे आणि ते उचलून घेऊन जायचे. बरोबर आहे ना? आज तीच लायकी कोणाची झालेली आहे? कोण घेऊन जातं आता? नगरपालिकेचे लोक. ते बी कुत्र्यांना तरी मास्क बीस बांधायचे नाही. आता आपल्याला तर पूर्ण प्लास्टिक गुंडाळून त्या ठिकाणी येतात आणि मग घेऊन जातात. आता कुठे गेली कबर? ज्या कबरेसाठी ख्रिस्ती मनुष्य आयुष्यभर चर्चला जातो, स्वर्गासाठी नाही जात. कशासाठी जातो? कबरेसाठी, की मेल्यानंतर आमचं कब्रस्थान आम्हाला मुठमाती मिळावी. बस तेवढंच आपलं ध्येय आहे. आपल्याला विश्वासच नाही की आपण स्वर्गात जाणार आहोत. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती त्याला वाटतं की मी मेलो म्हणजे मी स्वर्गातच आहे, म्हणून मेल्यानंतर फोटोवर काय लिहितात? स्वर्ग. कितीदा सांगू तुम्हाला, काय माहिती देवाचा आत्मा त्याच गोष्टी घडी घडी सांगायला लावतो. मेलं म्हणजे लिहिलं जातं स्वर्गवासी. भले तो कसाही मेला, तो पाप करून मेला, चोऱ्या माऱ्या करून मेला, भांडणं करून मेला, घाण वागून मेला, तरी तो कुठे गेला? स्वर्गात. आपण वेडे का देव वेडा? का आपण देवाला वेड्यात काढतो? आपणच टॅग लावून घेतो. कुठे गेला? स्वर्गवास. मी सांगतो प्रियांनो, सगळ्यात कठीण जर आहे तर ख्रिस्ती लोकांना आहे. कुठे जाणं? कारण आपण खूप चमत्कार पाहिले पण अजून पश्चाताप केला. आम्ही आमच्या सेवेमध्ये नवीन विधर्मी लोकांमध्ये सेवा केलेली आहे. प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो, आज लोक एवढे प्रभूमध्ये वाढलेले आहेत, तासन तास प्रार्थना करतात, तासन तास बायबल वाचतात, प्रभूच्या उपस्थितीमध्ये चालतात, एक देवाचं भय धरून जीवन जगतात. एवढं सर्व लोक करतात. आज ख्रिस्ती लोकांमध्ये ती तहान आणि भूक आहे का? यांना तर असं वाटतं आम्ही जन्मलो ना ख्रिस्ती परिवारामध्ये, देवावर उपकार केलेले आहेत म्हणून देवाला आम्हाला घेऊनच जावं लागेल. कुठं? स्वर्गामध्ये. देव आपल्याला ओळखत नाही. काय देव मला ओळखतो का? याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, आज सर्वात कठीण लोक आहे ख्रिस्ती लोक, जे जन्मापासून ख्रिस्ती आहे. त्यांना शिकवायला गेलं तर ते म्हणतात आम्हाला सगळं माहिती. आम्हाला सांगायचं, प्रभू देवाचं वचन काय म्हणतं? तुम्ही म्हणतात की आम्हाला सर्व दिसतं म्हणून तुमचे पाप तसेच राहतात. प्रभू काय म्हणतो? तुम्ही स्वतः सांगतात की आम्हाला दिसतं म्हणून आमचे पाप तसे, तुमचे पाप तसेच राहतात. तो म्हणतो, जो व्यक्ती म्हणतो ना मला दिसत नाही, त्याच्या पापांची क्षमा होऊ शकते. आज ठरवून घेतलेलं आहे प्रत्येक व्यक्तीने की मी ख्रिस्ती आहे म्हणून मला कळतं. तुम्हाला वचन कळत असेल पण जर तुम्ही वचनाप्रमाणे चालत नाही तर त्याचा काहीच उपयोग नाही. इब्रिकरास पत्र काढा. इब्रिकरास पत्र इब्री लोकास पत्र याचा 4था अध्याय. इब्री लोकास पत्र याचा 4था अध्याय आणि 1 आणि 2 वचन वाचू बरं आपण. इब्री 4, 1 आणि 2. म्हणून त्याच्या विसाव्यात. म्हणून त्याच्या विसाव्यात. आता त्याचा विसावा म्हणजे कोणता विसावा आहे बरं? हा नीट लक्ष द्या. बघा पहिला शब्द काय आहे? म्हणून त्याच्या विसाव्यामध्ये. प्रभू येशू ख्रिस्त कुठे गेलाय? किती जणांना विश्वास आहे? बाकीच्यांना नाही का? प्रभू येशू कुठे गेलाय? जर तुम्ही विश्वास ठेवता की प्रभू येशू स्वर्गात आहे तरच तुम्ही आणि मी कुठे जाऊ शकतो. कारण प्रभू काय म्हणतो? जिथं मी आहे तिथं तुम्ही असावं अशी माझी इच्छा आहे. हालेलुया. आता प्रभू येशू इथं काय वचनात काय म्हटलेलं आहे बघा. इब्री लोकास पत्रामध्ये पहिलं वचन परत वाचा. म्हणून त्याच्या विसाव्यामध्ये. जिथं येशू विसावा घेत आहे, जिथं तो स्वर्गामध्ये आहे, त्याच्या विसाव्यात येण्याविषयीचे वचन अद्याप देऊन ठेवलेले आहे. म्हणून तुम्हाला वचन देऊन ठेवलेलं आहे की तुम्ही कुठे जायला पाहिजे? त्याच्या विसाव्यामध्ये, जिथं तो आहे स्वर्गामध्ये. पुढं यामुळे तुम्हातील कोणी त्याला अंतरल्यासारखे दिसू नये म्हणून आपण भिवून वागू. म्हणून वचन जरी तुम्हाला देऊन ठेवलेलं आहे तरी सुद्धा तुम्ही तुमच्या वागण्यातून त्याच्यापासून दुरावलेले आहात असं दिसायला नको म्हणून तुम्ही कसं वागा? भिवून वागा. देवाचं वचन म्हणतं. वचन दिलं गेलं याचा अर्थ प्रवेश होत नाही. लक्षात घ्या, आपल्याला तसं जगावं लागेल तर आपण स्वर्गापर्यंत पोहोचू.
प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताने अभिवचन दिलेलं आहे की जिथं मी आहे तिथं तुम्ही असाल. हालेलुया. पण केव्हा केव्हा जर आपण पश्चाताप केला नाही, जर आपले पाप आपण पदरी घेतले नाही, जर आपण देवाच्या वचनाप्रमाणे चाललं नाही, जे वचन तुम्हाला आणि मला देऊन ठेवलेलं आहे ते वचन जर आपल्यामध्ये राहिलं नाही, त्या वचनाप्रमाणे जर आपण जीवन जगलो नाही, तर लक्षात घ्या, विसरून जा की आपण कुठे जाणार आहोत, स्वर्गामध्ये. जर ह्या जगामध्ये असताना जर आपल्याला टीव्हीची एवढी सवय आहे, स्वर्गात आपल्याला करमल का? करमेल का? तासन तास टीव्ही समोर बसतात लोक. एक साधारण गोष्ट आहे, तुम्हाला माहिती का, 4 तासाची मीटिंग जर ठेवली, 3 तासाची मीटिंग, या 3 तासाच्या मीटिंग मध्ये ना 2 तास लोक बाहेर फिरून येतील. पण 3 तासाचा पिक्चर पाहायला बसलेला हलत सुद्धा नाही की एखादा सीन निघून जाईल माझ्याकडून. मन किती रमलेलं आहे. 3 तासाचा पिक्चर न हालता डुलता त्या ठिकाणी बघतो. शेजारचा व्यक्ती बोलायला लागला तरी त्याला बस बोलू नको, काय तो ऐकू दे ना मला. बघा माणसाचं मन कुठे आहे, एवढं मन गुंतलेलं आहे. काय बायबल वाचताना तेवढ्या एकाग्रतेने वाचतो आपण, प्रार्थना करताना तेवढ्या एकाग्रतेने प्रार्थना करतो. काय प्रार्थना करताना असं आपल्याला वाटतं की कोणी मला डिस्टर्ब करू नये. प्रार्थना करताना आपल्याला असं वाटतं की माझी एक जागा असावी ज्या ठिकाणी मी प्रार्थना करावी. प्रार्थना तर कुठेही करतो आपण. बेडवर झोपताना प्रार्थना करतो, आजूबाजूला घोरत पडलेले आहेत लोक आणि त्यांचा घोरण्याचा आवाज येतो, आपण प्रार्थना करतो. प्रार्थना करण्याची जागा आहे का आपल्याकडे? सांगा मला. ख्रिस्ती व्यक्ती म्हणून काय तुमच्यासाठी स्वतःची प्रार्थना करण्याची जागा आहे की ज्या ठिकाणी मी प्रार्थनेला बसतो, ज्या ठिकाणी फक्त माझा प्रभू असतो, ज्या ठिकाणी फक्त मी माझ्या प्रभूशी बोलतो? दिवसभर आपल्या घरामध्ये गोंधळ चाललेला असतो आणि त्या गोंधळात आपली प्रार्थना होईल का? नाही. मग काय तुम्ही दुसरा वेळ देवासाठी देतात जेव्हा सर्व झोपलेले असतात, जेव्हा सर्व शांत असतं? नाही. आपण त्याच परिस्थितीमध्ये प्रार्थना करतो, आपण त्याच गोंधळामध्ये प्रार्थना करतो. हे आपलं ख्रिस्ती जीवन आहे. टीव्ही बघताना आपण पूर्ण एकाग्र चित्ताने 3 तास त्या ठिकाणी खेळलेलो असतो. किती 3 तास कधी प्रार्थना केली आजपर्यंत? जर आपला प्रार्थनेमध्ये चित्त लागत नाही, जर आपला आराधनेमध्ये चित्त लागत नाही, जर आपलं परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये चित्त विसरून जा, प्रभू तुम्हाला स्वर्गात घेऊन जाईल. कारण तिथं फक्त ह्याच गोष्टी आहे. तिथं काही थिएटर नाही, प्रभू तुम्हाला नवीन नवीन पिक्चर दाखवेल टाइमपाससाठी. परमेश्वराची आराधना अहोरात्र त्या ठिकाणी होते. तिथं रात्र नाहीच आहे, स्वर्गामध्ये रात्र नाही. त्या ठिकाणी फक्त आणि फक्त परमेश्वराची आराधना आहे, सुख आहे, आनंद आहे, सर्व गोष्टी भरपुरीने आहेत. पण तिथं पिक्चर थिएटर नाही, तिथं सिनेमा नाही, तिथं सिरियली नाही, तिथं रियालिटी शोज नाही. ह्या ज्या गोष्टीत आज मन गुंतलेलं आहे आपलं, तिथं मोबाईल नाही. विशेष म्हणजे आज मनुष्य भाकरी विना जगू शकतो, पण मोबाईल शिवाय जगू शकत. गुलाम झालेला आहे त्या मोबाईलचा. मला जेवण देऊ नका पण मला मोबाईल द्या. जीव घाबरायला लागतो एखाद्याकडून मोबाईल हिसकून घेतला तर. मागे एका देवाच्या दासाने सांगितलं होतं की की बुवा, जर एखाद्या व्यक्तीला सांगितलं मी तुला मोबाईल देतो आणि तुला जन्मठेपेची शिक्षा दिली, तो आनंदाने ती शिक्षा भोगेल म्हणे. का? फक्त मला मोबाईल द्या. जन्मठेपका देत नाही तरी चालेल. कारण मनुष्य आज एवढा गुलाम झालेला आहे. बायको सोबत नसली चालेल पण मोबाईल पाहिजे. आज एवढा गुलाम झालेला आहे मनुष्य मोबाईलचा, आणि तो मोबाईल स्वर्गात जाऊ शकत. मग काय तुमचं चित्त लागेल का स्वर्गामध्ये? हे प्रत्येक व्यसन आहे, ही प्रत्येक सवय आहे. नीट लक्ष द्या. हे अडखळण आहे ख्रिस्ती जीवनाचं, हे अडखळण आहे आत्मिक जीवनाचं. मी ख्रिस्ती लोकांसाठी म्हणत आहे, जे जन्मापासून ख्रिस्ती आहे, जे जुने ख्रिस्ती आहे, जे आपण अभिमानाने म्हणतो की आपण ख्रिस्ती आहोत. कारण नवीन लोकांना तर मी स्वतः या दिवसांमध्ये बघत आहे की ते प्रार्थनेमध्ये वेळ घालवते, ते देवाच्या वचनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करते. म्हणून देवाचं वचन म्हणतं, पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले, असं पुष्कळांचं होईल ना. पहिले ते शेवटले म्हणजे काय? जे सगळ्यात अगोदर ख्रिस्ती होते ते सगळ्यात शेवटी राहतील, आणि जे सगळ्यात शेवटून आले ते पुढे निघून जातील. असं अनेक लोकांचं होईल देवाचं वचन म्हणतं. कारण ख्रिस्ती माणूस सगळ्यात मोठं गोंधळ त्याचा हाच आहे की मी जाणार आहे कुठं? स्वर्गामध्ये. तो त्याच गोंधळामध्ये राहील, तो त्या गैरसमजेमध्येच राहील. आणि सैतानाला माहिती आहे याला याच्यातच ठेवा. सैतानना आपल्यामध्ये जास्त टेन्शन नाही घेत ख्रिस्ती लोकांच्या बाबतीमध्ये. कारण त्याला माहिती आहे हे ज्या विश्वासाने चालतात ना की आम्ही कसंही वागलो तरी कुठे जाऊ, सैतानाला माहिती आहे कुठे चाललेले आहे. म्हणून सैतान आपल्या मागे जास्त टाइमपास करत, जो वचनात वाढतो, जो प्रार्थनेत वाढतो, परीक्षा त्याच व्यक्तीच्या जीवनामध्ये येतात जो योग्य रीतीने चाललेला आहे. जर तुमच्या जीवनामध्ये परीक्षा होत नसतील, लक्षात घ्या आपण सैतानासोबत फिरत आहोत.
ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, सुख आनंद एकदम व्यवस्थित, काहीच त्रास नाही, टेन्शन नाही, कारण मी ख्रिस्ती आहे. ख्रिस्ती व्यक्ती कधीच शांत राहू शकत नाही. खरा ख्रिस्ती व्यक्ती कधीच शांत राहू शकत. त्याच्या जीवनामध्ये चढउतार चालूच राहतात. सैतान त्याच्या विरोधातच असतो, सैतान त्याच्या मागे लागलेला असतो, कारण सैतानाला माहिती असतं की मला यालाच धरायचं आहे, मी याला त्या स्वर्गापर्यंत जाऊ देणार नाही. म्हणून सैतान खऱ्या ख्रिस्ती व्यक्तीच्या मागे सैतान हात धुवून लागलेला असतो. आणि जे नामधारी असतात ना त्यांना म्हणतो, तू कर, आईश कर, पैसा कमव, घर बांध, गाड्या घे, बंगला घे, हे कर ते कर. आणि ख्रिस्ती व्यक्तीला वाटतं बघा मी ख्रिस्ती म्हणून हा आशीर्वाद माझ्याकडे आहे. देवाचं वचन म्हणतं तुझ्या रुपयाचा तुझ्या सोबतच काय होईल. तुझ्या सोन्या रुपयाला जो जंग चढेल ना तोच तुझ्या विरोधात साक्ष देईल, देवाचं वचन म्हणतं. जर आज ख्रिस्ती व्यक्तीला वाटत असेल की मी आशीर्वादित आहे आणि हे माझं ख्रिस्तीपण आहे, विसरून जा. हा पैसा म्हणजे आशीर्वाद नाही, तुमचं सोनं नाणं म्हणजे आशीर्वाद नाही, तुमचा गाडी बंगला म्हणजे तुमचा आशीर्वाद नाही. खरा आशीर्वाद तर हा आहे की मला हमी असली पाहिजे, खात्री असली पाहिजे की मी स्वर्गामध्ये जाणार. देवाचं वचन म्हणतं तुमच्या सोन्या रुपयाचा तुमच्या सोबतच काय होईल, नाश होईल. देवाचं वचन कठीण वाटतं पण सत्य आहे, कारण देवाची इच्छा ही आहे प्रत्येक व्यक्तीने कुठं असावं, स्वर्गात. आणि सैतानाची इच्छा आहे प्रत्येकाने कुठं असावं, नरकात. आपण कोणाचं ऐकतो, कोणीच उत्तर देणार. कारण जर देवाचं म्हटलं तर मी विचारेल मग टीव्ही किती जण बघता, मोबाईल मध्ये किती जण फोटो घालता, किती जण जगी गोष्टींना वेळ देता. आपण म्हणतो की मी ख्रिस्ताचा आहे पण कृती तर दिसत नाही. ते वचन आपण वाचू, परत वाचा बरं. इब्रिकरासपत्र 4 अध्याय 1 वचनापासून. म्हणून त्याच्या विसाव्यात येण्याविषयीचे वचन अद्याप देऊन जरी ठेवलेलं आहे, यामुळे तुम्हातील कोणी त्याला अंतरल्यासारखे दिसू नये म्हणून आपण भिवून वागा. देवाचं वचन म्हणतं बिंदास राहू नका. तर देवाचं भय धरून चालला की त्याने खरंच मला घेऊन जायला पाहिजे. रोज प्रार्थनेमध्ये हा विषय असू द्या की प्रभू ज्या दिवशी तू येणार आहे त्या दिवशी माझी आठवण ठेव. हालेलुया. रोज ही प्रार्थना करा. भले दुसरी कोणती प्रार्थना करायचं विसरून जा, पण ही प्रार्थना रोज करा की प्रभू माझी आठवण ठेव ज्या दिवशी तू मला घ्यायला येशील, तू तुझ्या लोकांना घ्यायला येशील, त्या मंडळीमध्ये मी असावं. कारण इथं जर राहून गेले प्रियांनो त्या 7 वर्षाच्या काळामध्ये तर भयानक परिस्थिती आहे. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं भिवून वागा. जरी अभिवचन भेटलेलं आहे, जरी ख्रिस्ती म्हणून तुम्हाला हे वचन प्रभूने दिलेलं आहे, ते सहज भेटणार नाही. तुम्ही स्वतः भिवून वागा. पुढे वाचा. कारण त्यांच्यासारखी आपल्यालाही सुवार्ता सांगण्यात आली आहे. कारण आपल्याला पण सुवार्ता सांगण्यात आली आहे, परंतु ऐकलेले वचन त्यांना लाभदायक झाले नाही. कारण त्यांचा ऐकणाऱ्यामध्ये विश्वासाबरोबर संयोग झाला नाही. तुम्ही वचन ऐकण्याने आशीर्वादित होत नाही, वचनाप्रमाणे चालल्याने आशीर्वादित होता. लक्षात घ्या. आज अनेक लोक हौशीपोटी वचन ऐकतात. आम्ही तर रोज युट्यूबवर काय ऐकतो, वचन ऐकतो. वचन ऐकल्याने आपण आशीर्वादित होत नाही, ऐकलेलं वचन जेव्हा पाळतो त्याप्रमाणे आपण आशीर्वादित होतो. हालेलुया. आज अनेक लोकांना मोठा गैरसमज आहे की आपण वचन वाचलं म्हणजे आशीर्वादित हो, वचन ऐकलं म्हणजे आशीर्वादित हो. ख्रिस्ती जीवन हे वचन पाळण्याचं जीवन आहे. हालेलुया. फक्त ऐकण्याचं आणि वाचण्याचं नाही. ही तुमची रूढी आहे, ही परंपरा आहे, ही सवय आहे. पण ज्या वेळेस मी वचन ऐकतो, वचन वाचतो आणि त्या वचनाप्रमाणे मी चालतो, त्याच्याबरोबर माझा संयोग होतो. देवाचं वचन तिथं असंच म्हणतं बघा. दुसरं वचन वाचा. कारण त्यांच्यासारखी आपल्यालाही सुवार्ता सांगण्यात आली आहे, परंतु ऐकलेले वचन त्यांना लाभदायक झाले नाही. कारण त्यांचा ऐकणाऱ्यांमध्ये विश्वासाबरोबर संयोग झाला. कारण त्यांचा ऐकणाऱ्यांबरोबर विश्वासामध्ये संयोग झाला नाही. जोपर्यंत वचन, विश्वास आणि कृती या 3 गोष्टी एकत्र येत नाही तोपर्यंत योग्य रीतीने तुम्ही चालू शकत नाही. हालेलुया. नीट लक्ष द्या. पहिली गोष्ट, येशू जे आपण स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेतो, ख्रिस्ती जीवनाची पहिली पायरी आहे विश्वास. ख्रिस्ती जीवनाची पहिली पायरी काय आहे? विश्वासाशिवाय कोणीच व्यक्ती ख्रिस्ती जीवनात प्रवेश करू शकत नाही. मी विश्वास ठेवला. कसा ठेवला? विश्वास म्हणजे नेमकं काय? की प्रभू तू जिवंत आहे. प्रभू म्हणतो मला पण माहिती, तू काय नवीन सांग. प्रभू तू देवाचा पुत्र आहे. प्रभू म्हणतो मला पण माहिती मी देवाचा पुत्र आहे. पुढं काय? हा विश्वास झाला माझा. बरोबर आहे. याला विश्वास म्हणायचं का? एक वचन वाचू. याकोबाचे पत्र काढावर. याकोबाचे पत्र
याकोब आणि दुसरा अध्याय, याकोबाचे पत्र याचा दुसरा अध्याय 19 वचन. याकोबाचे पत्र याचा दुसरा अध्याय 19 वचन. एकच देव आहे. हा बघा याकोब काय म्हणतो, नीट लक्ष द्या. एकच देव आहे असा विश्वास तू धरतोस काय? असा तू विश्वास धरतो का? हो प्रभू. ना इकडे नीट लक्ष द्या. आता देवाचं वचन काय म्हणतो, याकोब काय म्हणतो बघा, देवाचा दास. एकच देव आहे असा तू विश्वास धरतोस काय? मग आपण काय म्हणू? हो प्रभू. आपण एकाच देवावर विश्वास ठेवतो ना? एकाच देवावर विश्वास ठेवतो ना? का असंख्य देवांवर विश्वास ठेवतो? नाही. आपला देव किती आहे? आपले देव एकच आहे. पिता, पुत्र, पवित्र आत्मा. हालेलुया. हालेलुया. पिता जो आहे तो प्रारंभापासून आहे, पुत्र जो आहे तो त्याचा शब्द आहे, आणि पवित्र आत्मा जो आहे तो त्याचा स्वभाव आहे. नीट लक्ष द्या. त्यांना तिघांना वेगळं करू नका. परत एकदा सांगतो, पिता जो आहे तो प्रारंभापासून आहे, पुत्र जो आहे तो पित्याचा शब्द आहे, आणि पवित्र आत्मा जो आहे तो पित्याचा स्वभाव आहे. आता समजा माझं शरीर आहे, शब्द हा माझ्या शरीरातून बाहेर निघतोय म्हणून तो माझाच झाला. जर एखादा शब्द मी बोललो तर तुम्ही काय म्हणाल? शिंदे सर असं बोलले. बरोबर आहे ना? का तुम्ही म्हणाल शिंदे सरांचे शब्द असे बोलले असं म्हणाल का? नाही. तर तुम्ही काय म्हणाल? शिंदे सर असं बोलले. कारण शब्द कुठून निघाला? माझ्यामधून. पिता प्रारंभापासून आहे, आणि शब्द हा येशू आहे. कारण देवाचं वचन म्हणतं प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, आणि शब्दच देव होता. हालेलुया. हालेलुया. जर पिता प्रथम आहे आणि शब्द हा पित्याच्या ठाई आहे तर तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. बरोबर आहे ना? मग शब्द आणि पिता एकच आहेत. बरोबर आहे? हे दोन गोष्टी झाल्या. पवित्र आत्मा हा पित्यामध्येच होता, तो त्याचा स्वभाव आहे. हालेलुया. स्वभाव माझ्यामध्ये असतो. बरोबर आहे ना? तुम्ही म्हणता ह्या व्यक्तीचा स्वभाव खूप रागट आहे. बरोबर आहे ना? हा व्यक्ती खूप प्रेमळ स्वभावाचा आहे, हे आपण म्हणतो. पवित्र आत्मा हा परमेश्वराचा स्वभाव आहे. हालेलुया. म्हणून शब्द आणि स्वभाव हा पित्यामध्येच राहतो. म्हणून देव किती आहे? त्यांना वेगवेगळं करू नका. प्रभू येशू ख्रिस्त जो देहाने प्रगट झाला त्याला हे याच्यासाठी तो आला की पित्याचं प्रेम कसं आहे ते दाखवण्यासाठी. म्हणून प्रभू येशू म्हणतो की तुम्ही मूर्ती करू नका कोणाचीच. जरी तुम्ही मला बघितलेलं आहे की मी देवाचा पुत्र आहे, तरी येशूने सुद्धा स्वतःची मूर्ती करायला लावली नाही. आणि लोकांनी करून ठेवल्या मूर्त्या. अनेक चर्चेसमध्ये मोठमोठ्या मूर्त्या, लोक मेणबत्त्या लावतायत त्याच्या पुढे. पौलाची मूर्ती करून टाकली लोकांनी, पेत्राची मूर्ती करून टाकली, योहानाची, याकोबाची, सगळ्या यहुदाची, सगळ्यांची मूर्ती करून ठेवलेली आहे आज मोठमोठ्या चर्चेसमध्ये. पूजा करताय. अहो प्रभू म्हणतो तू तुझ्यासाठी कोरी मूर्ती करू नको व तिच्या पाया पडू. कारण जो प्रभू येशू ख्रिस्त जो देहाने प्रगट झाला, आता तुम्ही त्याला तसं पाहणार नाही, देवाचं वचन म्हणतं. हालेलुया. ज्या रूपामध्ये येशू ख्रिस्त आला होता ना, आता त्या रूपामध्ये तुम्ही त्याला पाहू शकत नाही. कारण ते रूप फक्त जगामध्ये प्रगट होण्यासाठी होतं, तिथून संपून गेलं. देह मातीला, त्या देहाचा काही संबंध नाही. गौरवी शरीर प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा धारण केलं ना, तिसऱ्याच दिवशी त्याचे शिष्य त्याला ओळखू शकत नव्हते. ओळखलं का शिष्यांनी? तो मेल्यातून उठल्यानंतर पेत्र पण ओळखत नव्हता. मरिया मगदालियाने त्याला ओळखलं नाही. जेव्हा तो तिला म्हटला मरिये, त्या कबरेच्या बाहेर असताना ती तिथं शोधत होती, तिला वाटलं हा माळी आहे. ती म्हणती माळी दादा माझ्या येशूला कुठे ठेवलं? प्रभू येशू तिला काय म्हणतो? फक्त प्रभू येशूने एकच वाक्य, एकच शब्द बोलला, मरिये. ज्या पद्धतीने येशू बोलला ती पद्धत तिला माहिती होती की प्रभू मला कसा हाक मारतो. आणि जेव्हा तो शब्द तिच्या कानी पडला तर ती म्हणते रबुन्नी, म्हणजे काय? गुरुजी. ती लगेच ओळखून गेली की हा येशू आहे. ती पाहून नाही ओळखू शकली, पण आवाजाने ओळखली. हालेलुया. कारण माझा येशू मेल्यातून जेव्हा उठला ना, तेव्हा तो तसा दिसत नव्हता जसा मेला होता. म्हणून तुम्ही येशूला तसं नाही बघू शकत जसा तो होता. शिष्यांसोबत तो राहिला, त्यांना दर्शन दिलं, त्यांच्या खोलीमध्ये जाऊन त्यांच्यासोबत जेवला प्रभू, तरी सुद्धा ते त्याला ओळखू शकले नाही. 3.5 वर्ष सोबत राहिले. काय ते 3 दिवसात विसरून गेले होते येशूला? नाही. पण माझ्या येशूने जे गौरवी शरीर धारण केलेलं होतं ना, त्या शरीरामुळे ते येशू ख्रिस्ताला ओळखू शकत नव्हते. म्हणून येशूची मूर्ती कोणीच करू शकत नाही. येशूची मूर्ती तुम्ही करू शकत, कारण देव एकच आहे. तुम्ही त्या तिघांना सेपरेट करू शकत नाही. आज ख्रिस्ती लोकांनी अनेक चर्चेसमध्ये मूर्त्या भरून ठेवलेल्या आहेत. शहरांमध्ये जा, जे मोठमोठे चर्चेस आहेत, मेणबत्त्या जाळतात, धूप दाखवतात, अगरबत्त्या, मूर्तीपूजा लावलेली लोकांनी. अजिबात त्यांनी विसरून जावं की आम्ही स्वर्गामध्ये जाऊ. देवाला न आवडणारं सर्वात मोठं पाप आहे मूर्तीपूजा.
जर व्यभिचार प्रभूला आवडत नाही तर मूर्तीपूजा पण परमेश्वराला आवडत नाही. तुम्ही पौलाची मूर्ती करत असाल, तुम्ही पेत्राची मूर्ती करत असाल, तुम्ही योहानाची मूर्ती करत असाल, तुम्ही येशूची मूर्ती करत असाल, या सगळ्या मूर्तींचा तुमच्या सोबतच नाश होईल, लक्षात घ्या. कारण माझ्या प्रभूला मूर्तीपूजा आवडत नाही. म्हणून देवाचं वचन म्हणतं, जसं तुम्ही त्याला पाहिलेलं होतं तसं आता परत पाहणार नाही. जो माझा येशू येणार आहे ना, तो आता जखमी रूपाने येणार नाही, एक गौरवी रूप धारण करून येणार आहे. हालेलुया. एक राजाचा मुलगा म्हणून येणार आहे. जन्म घेतला एक सुताराचा मुलगा म्हणून, पण जो येणार आहे तो आता सुताराचा मुलगा म्हणून नाही येणार. त्याला तर वधस्तंभावर खिळून टाकलं बळजबरीने. पण आता जो येणार आहे तो खेळण्यासाठी, खेळून स्वतःला खेळून घेण्यासाठी येणार नाही, तर तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे प्रतिफळ द्यायला येणार आहे. हालेलुया. त्या देवाचं भय धरा. त्या येशूचं भय तुम्ही तेव्हाच धरू शकता जेव्हा तुम्ही त्याला तसं येताना बघा. आपण तर त्याच येशूला बघत आहोत जो वधस्तंभावर लाचार प्रमाणे खेळला गेलेला आहे. माझा प्रभू आता लाचार राहिलेला नाही. हालेलुया. हा, परत वाचा देवचन. याकोबाचे पत्र दुसरा अध्याय. एकच देव आहे असा विश्वास तू धरतोस, असा विश्वास तू धरतोस काय? मग आपण म्हणू, हो प्रभू आम्ही विश्वास ठेवतो की एकच देव आहे, कारण पिता पुत्र पवित्र आत्मा एकच आहे. पुढं ते बरे करतोस. याकोब म्हणतो तू बरं करतो, एकच देव आहे असा विश्वास ठेवतो. हा, भूतेही तसाच विश्वास ठेवतात. याकोब काय म्हणतो? भूतेही तसाच विश्वास तसाच विश्वास ठेवतात व थरथर कापतात. बघा, आपण पण तसाच विश्वास ठेवत असू ना की एकच देव आहे, येशू तूच प्रभू आहे, हो प्रभू तूच जिवंत आहे. देव म्हणतो हे मला पण माहिती आहे, आणि तूच नाही विश्वास ठेवत तर प्रभूचं वचन म्हणतं भूत पण तसाच विश्वास ठेवतात. आणि कसे कापतात? आज अनेक ख्रिस्ती मंडळांमध्ये लोक थरथर कापतात ना, कापता की नाही? मी त्यांना विचारतो, एवढा पवित्र आत्मा जोराने तुमच्यामध्ये येतो, यांना घरी जाऊन बघा हे काय करतात. हा, हे जेवढे दूत बनतात ना मंडळीमध्ये, ते सगळे घरी गेल्यानंतर भूत बनतात. फक्त चर्चची पायरी ओलांडू द्या, यांचे तोंड बघा, असे थर 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 करतात. बाप, जसं काही पवित्र आत्मा सगळ्या जगाचा यांच्यावरच येऊन गेला. कार्य तर काहीच दिसत नाही. एक कार्य त्यांचे, जेव्हा त्यांना सर्दी खोकला होतो ते दुसऱ्याकडे प्रार्थनेला येतात. मग कुठे गेला पवित्र आत्मा तुमच्यामध्ये होता? एवढे तुम्ही थरथर कापत होते. बायबल म्हणतं भूत विश्वास ठेवतात आणि कसे कापतात? थरथर कापतात. मग तुम्हीच विचार करा, थरथर कापणारा कोण आहे? अहो, माझा मुलगा आहे समजा, माझा मुलगा माझ्या समोर येताना थरथर कापेल का? कापेल का? देवाचं वचन सांगतं, जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो तितक्यांना त्यांनी त्याची मुलं होण्याचा अधिकार दिलेला आहे. जर तुम्ही आणि मी पवित्र आत्मा मिळाल्यावर देवाचे पुत्र आणि कन्या होतो, तर देवा समोर जाताना, बापा समोर जाताना तुम्ही थरथर कापाल का? नाही. हालेलुया. याच्यावरूनच ओळखून घ्या थरथर कापणारे कोण आहे. ते पुत्र नाही, ते पुत्र नाही, ते गुलाम आहेत अजून सुद्धा त्या भूतांचे, आणि म्हणून ते थरथर कापतात. लेकरं आपल्या समोर येताना थरथर कापत नाही, ते स्थिरपणे येतात, त्या विश्वासाने येतात, ते हक्काने येतात, ते हिमतीने येतात. हे लेकरांचं देवाने तुम्हाला दासपणाचा नाही पुत्रत्वाचा अधिकार दिलेला आहे. हालेलुया. त्याला आबा आणि बापा म्हणून घेण्याचा अधिकार त्याने तुम्हाला आणि मला दिलेला आहे. हालेलुया. म्हणून देवाचं वचन म्हणतं एकच देव आहे का असा विश्वास धरतो. हो, तर देवाचं वचन म्हणतं भूत पण तसाच विश्वास ठेवतात. आणि कसे कापतात? थरथर कापतात. मग विश्वास कसा असावा? ख्रिस्ती जीवनाची पहिली पायरी आपण शिकत आहोत, ती काय आहे? विश्वास. वाचा बरं, पहिल्या 14 वचनापासून वाचा. याकोब 2:14. माझ्या बंधूंनो, माझ्या ठाई विश्वास आहे असे कोणी म्हणत असून तो क्रिया करीत नाही, तर त्यापासून काय लाभ? नुसता विश्वास काहीच कामाचा नाही. याकोब म्हणतो, जो विश्वासाबरोबर क्रिया करत नाही, कृती करत नाही, जर कृती तुम्ही करत नसाल तर तो विश्वास काहीच कामाचा नाही. प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत देव आहे, आम्ही विश्वास ठेवला, त्याच्यानंतर मला कृती करायची आहे. त्या जिवंत देवाच्या मुलासारखं मला वागायचं आहे, त्या जिवंत देवाच्या लेकरांसारखं मला अनुकरण करायचं आहे. हालेलुया. पुढे वाचा. तो विश्वास त्याला तारावयास समर्थ आहे काय? आणि नुसता विश्वास त्याला तारू शकतो का? ज्या विश्वासामध्ये कृती नाही, ज्या विश्वासामध्ये क्रिया नाही, असा विश्वास तुम्हाला तारू शकत नाही. हे मी नाही सांगत, देवाचं वचन सांगतं. हालेलुया. ज्या विश्वासामध्ये क्रिया नाही असा विश्वास तुम्हाला तारू शकतो का, असं देवाचं वचन आपल्याला प्रश्न करत आहे. कारण बघा, प्रत्येक व्यक्तीने ना स्वतःला बघायचं. मी नेहमी सांगतो, वचन ऐकताना असं ऐकू नका की हे वचन याच्यासाठी होतं. बरेच लोक असंच करतात, आजचं वचन ना सर त्याच्यासाठी होतं,
तुम्ही बरोबर बोलले बरं का, तू तसाच आहे. अरे वचन तुझ्यासाठी, वचन माझ्यासाठी आहे. लग्नात आपण जेवायला गेलो तर आपण दुसऱ्याला घास घालवतो का, भरवतो का, शेजारच्याला? नाही, आपण आपली पत्रवाळी घेऊन आपण खातो. तुम्हाला माहिती का, ही पंगतच आहे. दर रविवारी जे आपण बसतो ना, ती काय आहे? पंगत आहे. सगळ्यांना वाढलं जातं, प्रत्येकाने खायचं. हे माझ्यासाठी पण आहे, कारण ज्याच्या घरी लग्न असतं तो पण खातो. तो भुका राहतो का? नाही. हा, म्हणून मी नेहमी सांगतो, वचन जेवढं तुमच्यासाठी तेवढं माझ्यासाठी पण आहे. दुधारी तलवार आहे. पुढचा पाता तुम्हाला कापतो आणि इकडचा कोणाला कापतो? स्वतःला, मला. हा, कोणताच देवाचा दास असं म्हणू शकत नाही वचन मंडळीसाठी आहे. वचन तर माझ्यासाठी पण आहे, कारण मी मंडळीचा भाग आहे. हालेलुया. जर मी मंडळीमध्ये नसलो तर मग प्रभू म्हणेल, तू मंडळीचा नव्हता, तुला कशाला घेऊन जाऊ ना? मी तर मंडळीचा भाग आहे. आपण सर्व ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. मी मस्तक नाही, मस्तक फक्त प्रभू आहे. हालेलुया. आपण सर्व सारखे आहोत. म्हणून पौल पण म्हणतो, पौल सिला जेव्हा त्यांना त्यांच्या समोर माळा टाकल्या, त्यांच्यासाठी बैल कापायला घेऊन आले, ते म्हणतात, अरे आम्ही तुमच्यासारखे मनुष्य आहोत. कपडे फाडले त्यांनी स्वतःचे. आमची पूजा करू नका, त्या एका परमेश्वराला जो जिवंत आहे त्यालाच मान द्या. हालेलुया. म्हणून वचन आपल्या सर्वांसाठी आहे. वचन आपल्या प्रत्येकासाठी आहे, आणि हीच परमेश्वराची इच्छा आहे. म्हणून जर कृती करत नाही आपण विश्वासाप्रमाणे, तर सर्व काही व्यर्थ आहे. ती क्रिया माझ्या जीवनामध्ये झाली पाहिजे. नुसता विश्वास मला तारू शकत नाही, हे वचन सांगतंय. आज प्रत्येकाने पारखायचं स्वतःला. घरी गेल्यावर नीट लक्ष द्या. हा, विचार करायचा की खरंच मी एक कृतीपूर्ण ख्रिस्ती जीवन जगत आहे का? मी विश्वासाप्रमाणे खरंच क्रिया करत आहे का? जर मी जास्त वेळ मोबाईल बघतो, जास्त वेळ टीव्ही बघतो, जास्त वेळ जगिक जीवनामध्ये घालवत आहे, तर खरंच मी ख्रिस्ती जीवन. मी एक सोपं उदाहरण सांगतो. आपण कमाई करतो, 10,000 रुपये पगार असेल माझा, किती रुपये दशांश देतो आपण? 10,000चा दशांश किती होतो? 1000. 10वा भाग आपण देवाच्या भांडारात टाकतो. बरोबर आहे ना? हा, देव म्हणतो तुम्ही ह्या गोष्टीचा दशांश देता, पण तुम्ही इतर गोष्टीचा दशांश देत नाही. आपल्या वेळेचा दशांश दिला आपण. किती तास असता एका दिवसाला? किती? 12 नका म्हणू, 24 तास. 12 तास आपण झोपतो म्हणून आपण मोजत नाही ते, पण ऍक्च्युली एका दिवसाचे तास किती आहेत? 24. 24 तासाचा दशांश किती झालं? 2 तास 40 मिनिटं देतो आपण देवाला. नाही, आतापर्यंतचा हिशोब जर प्रभूने काढला ना तर वही भरून गेली प्रभूची. एवढं आपल्याला देणं आहे प्रभूला. कर्जदार आहोत आपण देवाची. देवाला जेवढा वेळ आपण देत, टीव्हीला देतो 3 तास तरी देतो. मग आपला देव कोण? कोण? हे मी नाही म्हणत, आपणच ठरवा. अहो सोपी गोष्ट आहे. आपला दशांश आपण कोणाला देऊन राहिलो? ज्याला तुम्ही दशांश देता तो देव आहे. हालेलुया. नीट लक्ष द्या. अब्राहमाने सुरुवात केली दशांश देण्याची. मल्कीसदेक नावाचा जो एक राजा होता, शालेमाचा राजा, तो प्रवेश ख्रिस्ताचं प्रतीक आहे. त्या मल्कीसदेकाला अब्राहमाने त्याच्या लुटीचा दशांश दिला, आणि तिथून पुढे मोशेने इस्रायल लोकांसाठी दशांश लावून दिला. दशांश मनुष्याला दिला जात नव्हता. दशांश कोणाला देत होता? तुम्ही जर दान देतो, आपण जे भांडारात दान टाकतो किंवा दशांश टाकतो, कोणाला देतात? तुम्ही मला देतात का? आपल्या ग्रुपला देतात का? कोणाला देतो आपण? देवाला देतो. मग दशांश त्या व्यक्तीला दिला जातो, तो देव आहे. मग आपण आपल्या जीवनाचा दशांश कोणाला देत आहोत? लक्ष द्या. जर तुम्ही मोबाईलला तुमचा दशांश देत असाल रोज, तुम्ही काउंट करा रोज किती वेळ मोबाईलमध्ये बोटं घालतात. जर तुम्ही 2 तास 40 मिनिटाच्या वर जर 24 तासामध्ये मोबाईलमध्ये जर असाल, तर तुमचा देव मोबाईल आहे. जर 2 तास 40 मिनिटापेक्षा जास्त वेळ जर तुम्ही टीव्हीला देत असाल, तर तुमचा देव कोण आहे? कोण आहे? टीव्ही आहे. कामं तुम्हाला करणे आहेत, नोकरी तुम्हाला करायची आहे, व्यवसाय तुम्हाला करायचा आहे, शेती तुम्हाला करायची आहे. प्रभूने तुमच्यासाठी पोटासाठी ते दिलेलं आहे, त्याबद्दल प्रभू म्हणत नाही. पण जेव्हा तुमच्याकडे रिकामा वेळ असतो, तो वेळ तुम्ही कोणत्या गोष्टीला देतात त्याच्यावरून कळतं की तुमच्यासाठी तुमचा देव काय आहे. जे व्यक्ती म्हणून घेतात की मी ख्रिस्ती आहे, आणि तुम्ही तुमचा दशांश जर टीव्हीला देत असाल, तुमचा देव कोण झाला? टीव्ही झाला. मी नाही सांगत, वचनाप्रमाणे आहे. एकच देव आहे का? हो प्रभू. तुम्ही विश्वास ठेवता का? हा प्रभू. प्रभू म्हणतो भूत पण विश्वास ठेवतात. मग आपल्यात आणि भूतांमध्ये काय फरक? मेल्यानंतर भूत व्हायचंय का आपल्याला? नरकात जायचंय का? नाही. कुठे जायचंय? टीव्ही बघून, हा, मोबाईल मध्ये 4-4, 5-5 तास घालून कुठे जायचंय आपल्याला?
आता ते बोलत म्हणजे दोघं बोलता. स्वर्गात जा म्हटलं तरी बोलता, नरकात जा म्हटलं तरी बोलतीलच. यांनो, ह्या गोष्टी गांभीर्याने घ्या. देवाचं वचन उगच व्यर्थ अभिमान बाळगू नका. मी काय आहे? ख्रिस्ती आहे. ज्या दिवशी मला कळलं ना स्वतःला ख्रिस्ती जीवन काय आहे, मी फक्त रडलो प्रभू समोर, पश्चाताप केला, माझं जीवन मी प्रभूला दिलं. आज लोकांना वाटत असेल हे पागलसारखे कशाला प्रार्थनेला बसतात इतर वेळेस, पण आम्हाला माहिती आहे की ख्रिस्ती जीवन काय आहे. प्रभू घेऊन जाणार नाही त्याच्याशिवाय. आम्ही पागल नाही की सेवा करते. आम्ही जास्त इतरांपेक्षा काय आम्हाला वेळ लागला का? आम्हाला दुसऱ्या गोष्टी नाही करतायत का? घरात टीव्ही नाही का आमच्याकडं? आमच्या खिशामध्ये मोबाईल नाही का? मग आम्हाला काय वेगळं भेटणार आहे का? लोकांना वाटतं नाही हे सेवा करतात ना, हे वचन सांगतात, यांना गरज आहे प्रार्थनेत बसण्याची, मग प्रभू आम्हालाच घेऊन जाईल. तुम्हाला कशाला घेऊन जाईल? तुम्ही तर इथं टीव्ही बघताय, इथं मोबाईल मध्ये आहेत तुम्ही. प्रभू कशाला अपेक्षा करता प्रभूकडून की तुम्ही स्वर्गामध्ये जाल? कारण तिथं टाइमपासला तुम्हाला हा विषय भेटणारच नाही. जो व्यक्ती ह्या गुलामगिरीतून इथं सुटत नाही तो तिथं काय सुटणार आहे? तुमचं मन, देवाचं वचन म्हणतं जिथं तुझं धन आहे तिथं तुझं मन लागेल. हालेलुया. कुठे आहे आपलं धन? आपलं धन तर आपल्या गोदरेज कपाटामध्ये ना. गोदरेज कपाटात मंगळसूत्र, कानातले, बांगड्या, सोनं नाणं, पैसा, चेकबुक, पासबुक सगळं कुठं आहे? हा, कपाटात एकदम मधल्या लॉकर मध्ये. आणि बायबल धुळकात पडतं. बायबल दर रविवारी असं शोधावं लागतं, कुठे ठेवलं रे? मागच्या रविवारी. त्याच्यावरती धुळ अशी झपटतात. आठवडाभर त्याला हातच लावलेला नव्हता. धन काय आपलं? सोनं नाणं, पैसा, चेकबुक, पासबुक, एटीएम कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, सगळं सेफ जागेवर ठेवलेलं आहे. याच्यातली एकही वस्तू स्वर्गात जाणार नाही. आणि खरं धन याच्यात आहे. आणि हे धूळ खात पडलेलं. रविवारी शोधतात बरेच लोक, कुठं ठेवलं होतं मागच्या रविवारी मी बाहेर, कारण आठवडाभर हातच लावला नाही. मी नेहमी सांगतो, अशी कोणती गाडी आहे तुमची एवढा ऍव्हरेज देते की एकचदा पेट्रोल टाकतात रविवारी आणि आठवडाभर चालतं? एका लिटर मध्ये किती ऍव्हरेज देते गाडी? सोमवार पासून शनिवार पर्यंत बिना बायबल वाचायचं आपण चालत राहतो. खरं ख्रिस्ती जीवन एक आहे. नुसतं रविवारी जेवण करत जा, नुसतं रविवारी जेवायचं, पोटभर जेवा, आणि सोमवार पासून शनिवार पर्यंत अजिबात जेवायचं नाही. काय होईल बरं? काय होईल सांगा ना? अशक्तपणा येईल. कामं करता येतील का? नाही. घरातले बी कामं होणार नाही, काहीच होणार नाही. नुसतं पडून राहाल 8 दिवस जर काही खाल्लं नाही तर. आत्मिक जीवनामध्ये आत्मा तसाच पडून राहतो आठवडाभर. त्या बिचाराला उठता पण येत नाही. जेमतेम त्याला ओढून आणतात चर्चला. चला आता तुला खायला देतो, रविवार आला, आज जाऊ, वचन ऐकू, एखादा तास तो बडबड करेल, आपण ऐकून घेऊ, तुला एक आठवड्याची भेटून जाईल. मग जेमतेम त्या ठिकाणी ओढत ताणत आपण शनिवारपर्यंत कुतून कातून काढू आणि परत पुढच्या रविवारी येऊ. हे आहे का ख्रिस्ती जीवन? आहे का ख्रिस्ती जीवन? मी नाही म्हणत, तुम्हीच ठरवा. मी फक्त सांगतोय, मी कोणाला बळजबरी करू शकत. आमच्या घरामध्ये एक ठरलेलं आहे. माझ्या बायकोला पण मी सांगितलंय, तू माझ्यामुळे स्वर्गात येणार नाही, मी तुझ्यामुळे येणार. तुझं तू बघ, माझं मी बघेल. हालेलुया. आम्ही एकमेकांना अडखळण होत नाही प्रार्थनेसाठी. आमचं ठरलेलं आहे. सोबत तर प्रार्थनेला बसतोच आम्ही. किती नवरा बायको सोबत बसतात प्रार्थनेला? बसतात का? जेवायला भले बसत असतील, प्रार्थनेला बसतात? म्हणून पटत नाही, म्हणून विचार एकमेकांशी जुळत नाही, म्हणून एका आत्म्याने चालत नाही, म्हणून भांडणं होतात, म्हणून वाद होतात. किती नवरा बायको असे आहेत. पती पत्नी म्हणून प्रभूने तुम्हाला कशासाठी निवडलं? देवाचं वचन काय म्हणतं? ती दोघं उभयता काय होतील? एक देह होतील. ज्यावेळेस एक देह म्हटलेला आहे पती पत्नीला, तर एका देहामध्ये एकच आत्मा वास करतो. बरोबर आहे ना? जर मी आणि माझी पत्नी एक देह आहोत तर आम्ही वेगवेगळ्या आत्म्याने चालवले जाणार नाही. एका देहामध्ये एकच आत्मा वास करतो. म्हणून पती पत्नीने सोबत प्रार्थना करणं फार गरजेचं आहे ख्रिस्ती जीवनामध्ये. किती किती ख्रिस्ती परिवार असे आहेत मला दाखवा फक्त. पारिवारिक प्रार्थना नाही म्हणत मी, जे पूर्ण परिवार करतं. पती आणि पत्नी बद्दल म्हणतो, ज्याच्याबद्दल देवाचं वचन सांगतं की ती दोघं उभयता एक देह होतील. जर आज पती आणि पत्नीचे विचार एकमेकांशी जुळत नाही, याच्या मागचं सर्वात मोठं कारण हे आहे की तुम्ही सोबत प्रार्थनेला बसत नाही. काय देव तुमच्याकडून हिशोब नाही घेणार का? नवरा म्हणतो ती अजिबात ऐकत नाही, तिचं काही खरं नाही, ती माझं काही ऐकत नाही, आणि तो म्हणतो मी प्रार्थना करतो, ती काही खरं नाही. प्रभू तुमच्याकडून हिशोब घेईल. प्रभूने जर तुम्हाला एकत्र जोडलेलं आहे ना, प्रभू तुमच्याकडून हिशोब घेईल एकमेकांचा. नवरा बायको एकमेकांना दोष देण्यासाठी नाही. गाड्याचं एक पण चाक तुटून गेलं तर एकटं गाडं ओढू शकत
नाही. तुम्ही एकमेकांना दोष देऊन मोकळे होऊ शकत नाही. प्रभू म्हणेल कुठे गेला तुझा पार्टनर? स्वर्गात येताना प्रभू म्हणेल, तुम्ही म्हणाल नाही तो तिथंच राहून गेला. प्रभू म्हणेल काय करत होते मग तुम्ही आयुष्यभर? तू आली स्वर्गात तोंडवर करून, नवरा कुठे गेला? तो प्रभू दारू पितोय, तो वाईट वागतोय. मग प्रभू म्हणेल तू काय केलं त्याच्यासाठी? प्रार्थना केली? एखादा नवरा जाऊन स्वर्गात उभा राहील, म्हणेल बायको कुठे रे तुझी? तो म्हणेल ती राहिली तिथंच. का बरं? ती प्रार्थनाच नाही करायची. मग तू काय करत होता? तू नाही शिकवलं का तिला? प्रभू दोष नाही लावणार? प्रभू तुम्हाला विचारणार नाही? वाटते का असं आपल्याला? ख्रिस्ती जीवन हालेलुया इतकं सोपं नाही जितकं आपण समजतो. आत्मपरीक्षण करा, मी कुठं आहे, माझा देव कोण आहे, कोणत्या गोष्टीला मी आज वेळ देत आहे, कोणत्या गोष्टीला मी स्थान देत आहे, कोणत्या गोष्टीमध्ये मी माझा वेळ घालवत आहे. आज ज्या गोष्टीला तुम्ही जास्त वेळ देत आहात तो तुमचा देव झालेला आहे. माझ्या प्रभूला तुमचा प्रथम समय पाहिजे, माझ्या प्रभूला प्रायोरिटी पाहिजे, प्रथम स्थान माझ्या प्रभूला पाहिजे. प्रभू आपल्या आयुष्यामध्ये दुसरं स्थान कधीच घेत नाही. लक्षात घ्या. माझी बायको नंतर, माझा मुलगा नंतर, माझी आई नंतर, माझा व्यवसाय नंतर, पहिले माझ्यासाठी माझा प्रभू आहे. हालेलुया. हे देवाला आवडतं. तुम्ही म्हणाल पहिले प्रभू मला माझ्या बायकोला खुश करू दे, पहिले माझ्या लेकरांना खुश करू दे, पहिले मला माझी नोकरीला खुश करू दे, पहिले माझ्या शेतीवाडीकडे मला बघू दे. प्रभू म्हणे तू इथंच राह, मला जो पहिलं स्थान देतो तोच माझा आहे. हालेलुया. हालेलुया. किती आयुष्य 60, 70, 80 एवढंच आयुष्य इथं काढायचंय. बाकी अनंतकालिक जीवन कुठं आहे? स्वर्गामध्ये. ज्याच्यासोबत जास्त आयुष्य काढायचं आहे त्याला किती वेळ देतो आपण? नवरा बायकोला खात्री नाही किती वर्ष जगतील, कधी कोण कोणाला सोडून जाईल, पण देव तुम्हाला सोडत नाही. त्या देवाला तुम्ही सोडू नका. देवाचं वचन म्हणतं एकच देव आहे असा विश्वास ठेवतोस का? भूत पण तसाच विश्वास ठेवतात. तुझ्या विश्वासाबरोबर क्रिया सुद्धा असल्या पाहिजे. म्हणून प्रभूने त्या नगरांना दोष लावला ज्या नगरांमध्ये पाप होते, कारण चमत्कार झाले पण पश्चाताप केला नाही. अनुभव घेतला की येशू जिवंत आहे पण ते प्रभूकडे वळले नाही. देवाची इच्छा ही आहे प्रियांनो की तुम्ही देवाकडे वळा. जुनं जीवन सोडा, पाप सोडा, त्या जुन्या सवयी सोडा. ज्या देहाचे गुलाम आपण झालेलो आहोत, ज्या स्वभावाचे गुलाम आपण झालेलो आहोत, ती गुलामगिरी टाकून द्या, ही प्रभूची इच्छा आहे. आणि वेळ द्या प्रभूला. किमान दशांश तर द्या. तो सगळ्यात कमी गोष्ट आहे. दशांश देतो म्हणजे खूप केला असं नाही बरं का. नाही तर आपण म्हणू 2 तास 40 मिनिटं प्रभू आता मी तुला देईल रोज, आणि आपल्याला असं वाटायला लागेल की आता मी देवावर उपकारच करतो. खूप कमी वेळ आहे तो 2 तास 40 मिनिटं देवाच्या उपस्थितीत बसण्यासाठी. कमीत कमी वेळ आहे, ते कमीत कमी द्या. तिथून पुढे कितीही द्या. देवाचे दास असे अनेक आहेत की जे रात्री 12-12 तास प्रभूच्या चरणी बसतात. जास्तीत जास्त मॅक्झिमम टाइम प्रभूच्या चरणी बसा. तर म्हणून घ्या स्वतःला की मी कोणाचा आहे? देवाचा आहे. तर स्वतःमध्ये तसा विश्वास बाळगा की प्रभू येशू ख्रिस्त मला ओळखेल आणि प्रभू मला घेऊन जाईल. हालेलुया. हालेलुया. देव आपल्याला दोष लावायला नको. आपलं धावणं व्यर्थ व्हायला नको, आपलं चर्चला येणं व्यर्थ व्हायला नको, आपलं दान दशांश टाकणं व्यर्थ व्हायला नको. जेव्हा तुम्ही वचनाप्रमाणे चालतात ना, सगळ्या गोष्टीत प्रभू आशीर्वादित करतो. हालेलुया. प्रत्येक गोष्ट परमेश्वर तुमच्या जीवनातली आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. देव करू या वचनाद्वारे परमेश्वर अधिक समजण्यासाठी आपल्याला कृपा करू. आपण डोळे झाकू, प्रार्थना करू. धन्यवाद देतो, स्तुती करतो प्रभू. आजच्या समयाबद्दल तुझे आभार मानतो परमेश्वर. तुझ्या जिवंत आणि पवित्र वचनाद्वारे तू आज आमच्याशी बोललेला आहे त्याबद्दल धन्यवाद. ज्या पद्धतीने प्रभू तू त्या शहरांना दोष लावला, माझ्या देवा तू आम्हाला दोष लावू नये असं धन्य जीवन तू आम्हाला दे. केवळ विश्वास ठेवणारे नाही पण विश्वास ठेवून कृती करणारे, पश्चातापी अंत करणारे, तुझ्या चरणी येणारे तू आम्हाला कर. आम्ही आमचा जास्तीत जास्त समय तुझ्या चरणी घालवावा की जेणेकरून हे सिद्ध व्हावं की तू आमचा परमेश्वर आहे. यासाठी कृपा आम्ही अनुग्रह. आज जे वचन आम्ही ऐकलं केवळ ऐकणारे नाही पण तुझ्या वचनावर विश्वास ठेवून जीवन जगणारे आम्हाला कर. आम्ही सर्वजण आमचं जीवन तुझ्या पवित्र हातामध्ये देतो. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान जो तुझा आहे तुलाच देतो प्रभू. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र निगुण नावाने.